अध्यक्ष महोदय, नगरविकास विभाग बाब क्रमांक 79 पृष्ठ क्रमांक 50। अध्यक्ष महोदय, माझ्या धाराशिव शहरामध्ये रस्त्याची खूप मोठी वाईट अवस्था आहे। या रस्त्यासाठी अध्यक्ष महोदय 23 फेब्रुवारी 2024 रोजी 59 रस्त्यासाठी 140 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता नगरोत्थानमधून। अध्यक्ष महोदय, 17 महिने होत आले, अजून याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। ज्यावेळेस या नवीन सरकारचा शपथविधी झाला त्यावेळेस एक मोठं वाक्य लिहिलेलं होतं शपथविधीच्या स्टेज खाली, महाराष्ट्र आता थांबणार नाही। मग आमच्या शहरातल्या रस्त्याची निविदा 17 महिने जरा का थांबली ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे। शहरातल्या नागरिकांना रस्ते खराब असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। कशामुळे थांबली ह्याचं उत्तर तर द्या। महाराष्ट्र आता थांबणार नाही मला, मग थांबलं का, कुणाचे काय इंटरेस्ट आहेत हे एकदा कळू द्या आणि याची चौकशी झाली पाहिजे। कारण 17 महिने आमच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी 24-25चा, महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा धाराशिव, 24-25चा 268 कोटी रुपये निधी थोडा स्थगिती आहे। का स्थगिती आहे, काय कारण आहे? गरज नाही का विकासाची? आकांक्षित जिल्हा आहे आमचा, आणि अशा वेळेस 24-25चा निधी सुद्धा त्याला स्थगिती आहे। जिल्हा आमच्या स्टेडियमचं सिंथेटिक ट्रॅकचं त्याचंही टेंडर थांबलंय। हे का थांबलंय? महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणतात, हे सगळ्या निविदा का थांबल्यात ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि यासाठी म्हणजे कुणाचा काय इंटरेस्ट आहे हेही जनतेसमोर आलं पाहिजे। पण तुमच्या इंटरेस्टमुळं जर तिथल्या सर्वसामान्य नागरिकाला त्रास होत असेल तर हे अध्यक्ष महोदय बरोबर नाही। त्यामुळे ह्या निविदा पूर्ण होणे, कामं लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत, ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला करायची। अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकार असताना धाराशिव शहरातल्या 3 उद्यानासाठी निधी मंजूर झाला होता, आठवडी बाजारासाठी निधी मंजूर झाला होता। मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयात लिहून दिलं की आम्ही स्थगिती उठवतोय। बाकीच्या सगळ्या विभागाने स्थगिती उठवली, फक्त नगरविकास विभागाने स्थगिती उठवली नाही। का उठवली नाही? त्या शहरात आज तिथल्या नागरिकांसाठी एकही उद्यान नाही। मग राजकारणात आम्ही विरोधात आहेत म्हणून असं तिथल्या लोकांवर अन्याय का? तिथल्या लोकांनी उद्यानाचा लाभ घेऊ नये का? तिथं उद्यान असू नये का? तिथं आठवडी बाजार व्यवस्थित असू नये का? तिथं चिखलात आठवडी बाजारात बसावं लागतं। हा जो अन्याय, तिथं तुम्हाला राग आहे आमच्यावर तर आमच्यावर काढा, पण आमच्या सर्वसामान्य आमच्या मतदारसंघातल्या नागरिकावर राग काढू नका, ही विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करायची। अध्यक्ष महोदय,